5 ऑगस्ट 1994 भारतीय चित्रपटसृष्टीत एक असा दिवस ज्याने संपूर्ण इंडस्ट्रीचं गणितच बदलून टाकलं। हम आपके है कौन या चित्रपटानं केवळ मनोरंजनच केलं नाही तर संपूर्ण भारतीय विवाह सोहळ्याची व्याख्याच बदलली। लग्न म्हणजे फक्त एक समारंभ नसून प्रत्येक क्षणाला कलात्मकतेने टिपता येऊ शकतं हे या चित्रपटानं दाखवून दिलं। त्यामुळेच या सिनेमाला लग्नाची व्हिडिओ कॅसेट अशी पदवी देखील मिळाली। तब्बल 14 गाणी आणि त्यापैकी 11 गाणी लता मंगेशकरांच्या आवाजात आणि सलमान माधुरीची मनमोहक जोडी। इतकंच नाही तर या चित्रपटानं 100 कोटींचं ऐतिहासिक यश देखील मिळवलं। या सिनेमानं केवळ 100 कोटींचा व्यवसाय केला नाही तर सिनेमागृहात पुन्हा प्रेक्षकांची ओढ निर्माण केली आणि अजूनही टेलिव्हिजन किंवा सिनेमा थिएटरमध्ये हा सिनेमा लागला तर प्रेक्षक तेवढ्याच उत्साहाने तो पाहायला जातील इतकी क्रेज या चित्रपटाची आहे। पण तुम्हाला माहितीये का की ही कथा मूळतः नदी आके पार या राजश्रीच्या ग्रामीण चित्रपटावर आधारित होती। मात्र सूरज बडजात्यांनी तिला शहरी टच देऊन आधुनिक कुटुंब कथेचं रूप दिलं आणि तेव्हाच जणू एक नवं फॅमिली सिनेमॅटिक युग सुरू झालं। या सिनेमाच्या मेकिंग मध्येही अनेक रंजक गोष्टी दडल्यात। उदाहरणार्थ सुरुवातीला ही भूमिका आमिर खानला ऑफर झाली होती पण त्यानं नकार दिल्यानं ती सलमानकडे गेली। माधुरी दीक्षितला या चित्रपटाकरता तब्बल 2,75,00,000 रुपये मानधन मिळालं जे त्या काळी कुठल्याही अभिनेत्रीला मिळालेलं सर्वाधिक मानधन होतं। एवढंच काय तर प्रख्यात चित्रकार M.F. हुसेन यांनी हा सिनेमा 85 वेळा पाहिला आणि माधुरीच्या चित्रांचं कलेक्शन निर्माण केलं। या सिनेमाचं यश फक्त बॉक्स ऑफिस पुरतं मर्यादित राहिलं नाही तर लग्न सोहळ्यांमध्ये दीदी तेरा देवर दिवाना हमखास वाजू लागलं आणि विवाह समारंभ आणखी भव्य दिव्य झाले। दीदी तेरा देवर दिवाना हे गाणं प्रत्येक लग्नाचं हायलाइट ठरलं। राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कारांनी हा चित्रपट गाजवला तर जागतिक पातळीवरही भारतीय संस्कृतीला नवी ओळख मिळाली। या चित्रपटाच्या गाण्यांचा कालावधी तब्बल 71 मिनिटांचा होता म्हणजे जवळजवळ अर्धा चित्रपट या गाण्यांनीच व्यापला होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंसाचाराशिवाय जर चित्रपट उत्तम पद्धतीनं बनवला आणि योग्य रीतीनं डिलिव्हर केला तर तो प्रचंड हिट ठरू शकतो हा विश्वास या सिनेमानं दिला। म्हणूनच हम आपके है कौन हा चित्रपट आज 31 वर्षांनंतरही द बिगेस्ट ब्लॉकबस्टर ऑफ द एरा म्हणून आपल्या स्मरणात जिवंत आहे। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।